नागनाथ विद्यालय मोहोळ या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य बशीर बागवान हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रकाश शिंदे हे होते। यावेळी बोलताना प्राचार्य बशीर बागवान म्हणाले की नेत्यांच्या जयंती साजरे करत असताना त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी केलेले संदेश यांचे विचार आपण प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजेत, तरच या जयंती साजरे करण्याचे उचित ठरेल। समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेऊन आपलं स्वराज्य स्थापन केले। अशा या अलौकिक अशा राजाला मानाची वंदना प्रशालेमधून देण्यात येत आहे। खरोखरच मुलींनी सक्षम होत असताना सुद्धा प्रशालेतील विद्यार्थिनी इयत्ता 11वीतील विद्यार्थिनी आदिती डिकरे हिने लाठीकाठीचे प्रात्यक्षिक करून दाखवले। असेच प्रत्येक मुलीने सक्षम होऊन अशा प्रशिक्षणात भाग घेण्याची गरज यावेळी त्यांनी बोलून दाखवली। खरोखरच आदिती डिकरे हिने उपस्थित सर्वांची मने जिंकली। अशा प्रकारे विद्यार्थिनींनी स्वतःचे संरक्षण करावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केलं। उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी संचिता लेंगरे, अमृता नेगरे, हर्षवर्धन चव्हाण, तनिष्का दोडके, शिवराज मांडवे, तनिष्का दोडके, समीक्षा राऊत, श्रुती आतकरे, नम्रता शिंदे, प्रतीक्षा लेंगरे, श्रेयस साठे या विद्यार्थ्यांची मनोगते झाली। तर योगिनी राऊत, हर्षदा, वैष्णवी प्रणाली या विद्यार्थिनींनी याप्रसंगी पाळणा गायला। स्नेहल जाधव या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य प्रकाश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी तालुका क्रीडा समन्वयक संभाजी चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ राजमणे, दिलीप कुमार दीक्षित, नीलकंठ शिंदे, उमाकांत शिंदे, यावले अंबी, राऊत एडी, कोकरे अंबी, माळी एमके, आडगे एससी, मुकाने पीएन, खांडेकर एनके, व्यवहारे विके, पवार एटी, कांबळे एसयू, गरड एसयू, पाटील एजी, घोंगडे व्हीव्ही, माळी एसएस, लाळे, पाटील एमके, वाघमोडे, काटकर, अनंत बोराडे, दीपक चव्हाण, शंकर काळे, प्रताप क्षीरसागर, राजेंद्र गवळी, कल्याणराव वाघ, समीर शेख, नफिसा शेख, संतोष सीताप, कुमार कांबळे, नागनाथ शेळके, शंभू दीक्षित यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली गायकवाड, ऋतुजा माळी या विद्यार्थ्यांनी केले। या सर्व विद्यार्थ्यांना माळी एमके सरांचे मार्गदर्शन लाभले। शेवटी आभार प्रदर्शन माळी सर यांनी केले।